श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त या फोनवर येणाऱ्या संदेशावर विश्वास ठेव, कारण चमत्कार घडणार आहे. जे तू खूप वर्षांपासून वाट पाहत होतास, ती गोड आणि सुखद बातमी तुझ्या हातात येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने आज तुझ्या घरात हसू आणि आनंदाचे वातावरण पसरेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण ऐका आणि याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला याच फोनवर खुशखबर मिळणार आहे. हो बाळा, हा संदेश काही योगायोगाने तुझ्या डोळ्यासमोर आलेला नाही. हा संदेश म्हणजे स्वामींचे दैवी संकेत आहेत. आज तुझं नशीब नव्या दिशेने वळणार आहे आणि तू ज्या गोष्टींसाठी दिवस रात्र मेहनत घेत होतास, ज्या गोष्टीसाठी मनात शांतपणे प्रार्थना करत होता, तीच गोष्ट आज तुला या फोनवरून ऐकायला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, देव कधी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. त्यामुळे आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील तो दिवस आहे ज्या दिवशी तुझं काळ ढग दूर होणार आहे. तू खूप दिवसांपासून काहीतरी चांगल्या बातमीची वाट पाहत होतास. कधी वाटत होतं की नोकरीचा कॉल येईल का, कधी वाटत होतं की ज्या व्यक्तीशी बोलायचं आहे तिचा कॉल येईल का, कधी वाटत होतं की पैसे येतील का, की आपण पुन्हा सुरुवात करू शकू का. पण आतापर्यंत सर्व काही थांबले असं वाटत होतं. आज स्वामी समर्थ म्हणतात, बाळा धीर धर. जो धीर धरतो त्याच्याकडे माझं लक्ष नेहमी असतं आणि आज त्या धीराचं फळ तुला मिळणार आहे. हा क्षण तुला काहीतरी सुंदर देणार आहे. जेव्हा तू हा संदेश ऐकतो आहेस तेव्हाच तुझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचं एक प्रभाव सुरू झाला आहे. तो फोन, ती खुशखबर, ती तुझ्या जीवनात आनंदाचं नवं अध्याय सुरू करणार आहे. कधी कधी आनंद आपल्याला हळूहळू जवळ येतो, पण आज तो तुझ्या दारावर उभा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा मी तुझं रडणं ऐकलंय, तुझं शांतपणे बोललेलं प्रत्येक वाक्य ऐकलंय. आज मी स्वतः तुझ्यासाठी व्यवस्था केली आहे. ज्या गोष्टींसाठी तू मनापासून प्रयत्न केलेस, ज्या स्वप्नांसाठी तू रात्रभर झोपला नाहीस, त्याचं उत्तर आज तुला मिळणार आहे आणि ते उत्तर या फोनवरून येईल. कदाचित तो फोन तुला नोकरीची गोड बातमी देईल, कदाचित एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन येईल तुझं मन शांत करायला, कदाचित एखादी रक्कम येईल जी तू खूप दिवसांपासून वाट पाहत होतास, किंवा कदाचित कुणीतरी फक्त म्हणेल सगळं ठीक होणार आहे आणि तू हलकं वाटून घेशील. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा मी तुझ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेतो. आजचा दिवस म्हणजे त्या विश्वासाचं फळ आहे. तू किती वेळा थकून गेला होता, किती वेळा वाटलं होतं की आता काही होणार नाही, पण तरी तू स्वामी समर्थ म्हणत पुढे गेलास. हाच तो क्षण आहे जेव्हा स्वामी समर्थ तुला दाखवणार आहेत की त्यांच्यावर ठेवलेला विश्वास कधी वाया जात नाही. कधी कधी आपण आयुष्याला विचारतो, माझ्यासाठी काही चांगलं का होत नाही, पण आज स्वामी समर्थ तुला उत्तर देत आहेत, बाळा चांगलं होते, फक्त योग्य क्षणाची वाट बघ. आणि तो क्षण म्हणजे हाच क्षण आहे. तू आता ज्या फोनकडे बघतो आहेस तो केवळ एक साधन नाही, तर तो तुझ्या भाग्याचा दूत आहे. त्यातून तुला अशी बातमी मिळणार आहे जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. स्वामी म्हणतात, बाळा देव जेव्हा देतो तेव्हा ओंजळीत नाही तर कुंडीत देतो. म्हणजे तुला आता फक्त एकच गोष्ट करायची, शांत मनाने जय जय स्वामी समर्थ म्हणत हा दिवस सुरू ठेवायचा. स्वामींच्या कृपेने तुला जे काही हवं आहे ते तुझ्या दिशेने येतं आहे. तू आता नशिबाच्या त्या वळणावर उभा आहेस, जिथे पुढचं पाऊल म्हणजे आनंद, संपन्नता आणि मनशांती. आजचा दिवस तुला समृद्धीची नवी दिशा दाखवेल. बाळा तुझं नाव आता त्या यादीत आलं आहे जिथे यश लिहिलं जातं. हे शब्द ऐकून मनात एक विश्वास निर्माण होतो की आता काहीतरी मोठं घडणार आहे. तू ज्या गोष्टीची प्रार्थना करत होता ती प्रार्थना स्वामींच्या चरणी पोहोचली आहे आणि त्याचं उत्तर तुला फोनवर मिळणार आहे. तू जर मनापासून स्वामींचं नाव घेतलंस तर तुला केवळ बातमीच नाही तर आशीर्वादही मिळेल.
ते तुला सांगताय बाळा. तुला आता वाटतं तू एकटाच आहे, पण मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तू हा संदेश ऐकताना मन शांत ठेव. विचार कर, आजपर्यंत तू किती संकटातून बाहेर आला. प्रत्येक वेळी स्वामींनीच तुला वाचवलं. आज ते म्हणतात तू पुन्हा उभा राहशील, आणि यावेळी असा उभा राहशील की जग तुला पाहून प्रेरित होईल. ही खुशखबर केवळ फोनवर नाही, तर तुझ्या संपूर्ण आयुष्यात उमटणारी आहे. तू जिथे आहेस, ज्या परिस्थितीत आहेस, त्या परिस्थितीचं रूपांतर आता होणार आहे फुलामध्ये. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक अमृत आहे. जेव्हा ते तुझ्या जीवनात उतरतं, तेव्हा दुःख आपोआप विरघळून जातात. तू गेल्या काही दिवसांपासून जेव्हा मनात विचार करत होता की माझं नशीब कधी बदलणार, तेव्हा स्वामी शांतपणे म्हणत होते, लवकरच बाळा. आणि तो लवकरच म्हणजे आजचा दिवस आहे. काही क्षणांनी तुझ्या फोनवरून येणारा आवाज तुझं आयुष्य उजळवून टाकणार आहे. तो आवाज तुझ्या मेहनतीचं, तुझ्या श्रद्धेचं आणि तुझ्या नशिबाचं फलित असेल. फक्त स्वामींचं नाव घेत राहा. जय जय स्वामी समर्थ हे वाक्य तुझ्या मनात सतत घुमू दे. बाळा, ज्या क्षणी तू जय जय स्वामी समर्थ म्हणतो, त्या क्षणी संकटे मागे वळून पडतात. म्हणून हा क्षण तुझ्यासाठी अमूल्य आहे. हा क्षण तुझ्या जीवनातील वळण बिंदू आहे. तू आज आनंदाचा पहिला किरण पाहणार आहेस. ज्या क्षणी तुला कमी लेखलं जात आहे, त्या क्षणी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तेही आता पाहतील की स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. तुझं घर, तुझं वातावरण, तुझं मन सगळे आता बदलणार आहे. आर्थिक स्थैर्य येईल, आरोग्य सुधारेल, कुटुंबात आनंद येईल आणि आपलं सगळं काम व्यवस्थित जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला एकटं पडू देणार नाही. मी तुझा हात धरून चालवणार आहे तुला. आज तू मनात ठरव, मी आता भीती सोडतो. मी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतो. त्या विश्वासाने जे पाऊल पुढे टाकशील ते तुला थेट यशाकडे नेईल. तू जिथे हारलास असं वाटलं होतं, तिथेच तुला विजय मिळणार आहे. आणि हा फोन, ही खुशखबर, हाच त्या विजयाचा प्रारंभ आहे. तू आता जे काही करशील ते स्वामींच्या नावाने कर. प्रत्येक निर्णयात त्यांचा आशीर्वाद घे. स्वामी म्हणतात, बाळा, माझं नाव मनात ठेवलं तर तुझं नशीब माझं काम आहे. आजचे या क्षणी तू ज्या गोष्टीचा विचार करत आहे, ती गोष्ट साकार होणार आहे. तुझ्या स्वप्नांना आता उंच भरारी मिळणार आहे. तुझे हरवलं असं वाटत होतं, ते आता तुला दुप्पट मिळेल. बाळा, तुझं आयुष्य आता आनंदाच्या मार्गावर निघालं आहे. मागे वळून बघू नकोस. म्हणून शांत बस. मनात जय 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 स्वामी समर्थ म्हणत राहा आणि विश्वास ठेवतो. फोन, ती खुशखबर तुझ्या दारात येऊन उभी आहे. ती तुला फक्त एक नवीन बातमी नाही देणार, तर नवीन जीवन देणार आहे. बाळा, तू आता माझ्या कृपेच्या सावलीत आहेस. भीतीला जागा नाही. आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यातील नवीन अध्यायाची. तू तयार राहा, कारण स्वामींचा चमत्कार तुझ्या हृदयातून सुरू होणार आहे. जोपर्यंत तू स्वामी समर्थ म्हणशील, तोपर्यंत यश, आनंद आणि संपन्नता तुझ्या मागे धावतील. बाळा, आता तुला थांबायचं नाही, कारण मी स्वतः तुझ्या पाठीशी आहे. किती दिवस तू संघर्ष करत होता. प्रत्येक दिवस नवा प्रयत्न, नवं संकट, नवं आव्हान. काही दिवस इतके कठीण गेले की तुला वाटलं आता काही होणार नाही, पण तू थांबलास नाही. तू रोज मनात स्वामींचं नाव घेतलं आणि हेच तुझं सर्वात मोठं साधन ठरलं. कारण स्वामी म्हणतात, ज्याने माझं नाव घेतलं त्याच्या जीवनात मी स्वतः उतरतो. आज तुझ्या जीवनात जे घडणार आहे ते एका चमत्कारापेक्षा कमी नाही. स्वामींनी आज तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडला आहे. तू जेव्हा हा संदेश वाचतो आहे, तेव्हा तुझ्या भोवती सकारात्मक ऊर्जा फिरते. ही तीच ऊर्जा आहे जी तुझ्या मनात आनंद निर्माण करते, जी तुझ्या विचारांना शक्ती देते, जी तुझ्या शब्दातून प्रकाश आणते. थोडं मागे पहा. जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटत होतं, तेव्हा कुणीतरी तुझ्या मनात शांत आवाजात म्हणत होतं, धीर धर बाळा, मी आहे. तो आवाज म्हणजे स्वामी समर्थांचा होता. ते नेहमी शांत असतात, पण त्यांच्या कृपेचा परिणाम फार मोठा असतो. मी माझ्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. आज तुला ती अनुभूती येणार आहे. तू ज्या फोनवरून खुशखबर ऐकणार आहेस, त्या फोनचा आवाज ऐकताना तुझं हृदय हलकं होईल, डोळ्यात पाणी येईल आणि मनात एकच वाक्य उमटेल, स्वामी समर्थांचे कृपा. तो क्षण इतका भावनिक असेल की तू समजून जाशील,
देव खरोखर असतो. तो आपल्यावर प्रेम करतो, आपलं ऐकतो आणि योग्य वेळी आपल्याला उत्तर देतो. आजचा दिवस तोच उत्तर देणारा दिवस आहे. बाळ, तू माझ्याकडे वाकलास म्हणून मी आता तुला वर नेणार आहे आणि तुला वर नेण्यासाठी त्यांनी आजची व्यवस्था केली आहे. तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केली होती ती आता साकार होणार आहे. ती खुशखबर तुझ्या आयुष्याचं रूपांतर करणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की जग आपल्या विरुद्ध आहे, लोक आपल्याला समजत नाही, परिस्थिती आपल्याला थांबवते आणि वेळ आपल्याला हरवते. पण स्वामी म्हणतात, बाळा, वेळ तुझी शत्रू नाही, ती माझं साधन आहे. आता तीच वेळ तुझ्या बाजूने वळली आहे. तो फोन, तो संदेश, ती बातमी, हे सगळं स्वामींनी आधीच ठरवलं होतं. ते म्हणतात, तू केवळ माझ्यावर विश्वास ठेव आणि तो विश्वास ठेवला आहेस, त्यामुळे आज तुला परिणाम दिसणार आहे. बाळा, जेव्हा मी देतो तेव्हा लोकांना विश्वास बसत नाही. आज तुला मिळणारी खुशखबरही अशीच असेल. लोक म्हणतील, हे कसं झालं? पण तुला माहीत असेल, हा स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. कदाचित तुला नोकरी मिळेल, कदाचित तुझ्या बिझनेसला मोठं यश मिळेल, कदाचित एखादं जुनं कर्ज फिटेल, कदाचित तुझ्या आरोग्याचा सुधारणा होईल किंवा कदाचित एखादं नातं पुन्हा जुळेल. काहीही असो, पण त्या प्रत्येक गोष्टीत स्वामी समर्थांचा हात असणार आहे. बाळा, जिथे तुझा मार्ग संपतो तिथे माझा प्रारंभ होतो. आज तो प्रारंभ आहे. तुझ्या आयुष्यात एका नव्या उंचीवर जाणार आहे. जी काळोखी होती ती आता उजळणार आहे. जे अडथळे होते ते आता स्वतःहून दूर होणार आहे. तू आता शांत बसून जय जय स्वामी समर्थ म्हण. डोळे मिटून स्वामींचं स्मरण कर. कल्पना कर की स्वामी तुझ्या समोर उभे आहे. त्यांच्या डोळ्यातून प्रेम झळकतंय, त्यांच्या हातात तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. ते म्हणतात, बाळा, मी तुला दिलं आहे, आता तू हस. आणि त्या क्षणी तुला जाणवेल, सर्व चिंता विरघळून गेल्या आहेत, मनात शांती आली आहे आणि बाहेरचं जगही हलकं वाटते. हीच आहे स्वामी समर्थांची कृपा. जेव्हा देव दयाळू असतो तेव्हा परिस्थिती बदलते. तू पाहशील, आता तुझ्या आजूबाजूचं वातावरणही बदलतंय. लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतील, तुझं बोलणं ऐकतील, तुझं काम मान्य करतील, तुझ्या शब्दात जादू असेल. बाळा, माझं नाव घ्याने सगळं सोपं होईल. आता पुढचं आयुष्य तुला सहजतेने मिळणार आहे. जे पूर्वी कठीण वाटायचं ते आता सोपं होईल. तू प्रत्येक दिवशी अनुभवशील की काहीतरी चांगलं घडतंय. प्रत्येक दिवस तुला नवा उत्साह देईल. त्या खुश खबरनंतर तुझ्या आता जेव्हा स्वतःकडे पाहशील तेव्हा तुला जाणवेल की तू आतून बदलला आहेस. तू आता शांत, स्थिर आणि आत्मविश्वासू झाला आहे. ज्या डोळ्यात आशेचा तेज आहे, तुझ्या चेहऱ्यावर समाधान आहे, ही बदल म्हणजे स्वामींची आशीर्वादांचं फळ. बाळा, जो माझ्या नावाने उठतो त्याला मी पडू देत नाही. तू आता जे काम सुरू करशील ते यशस्वी होणारच आहे, कारण तुझ्या मागे स्वामी समर्थांचा हात आहे. त्यांच्या कृपेने तुझं घर आनंदाने भरून जाईल. घरात सुख, शांतता आणि पैशाचं आगमन होईल. तू जे हरवलं असं वाटत होतं ते आता तुला अधिक प्रमाणात परत मिळणार आहे. बाळा, तुला आता कुणी थांबवू शकत नाही आणि खरंच आता कुणीच तुला थांबवू शकणार नाही, कारण तू स्वामींच्या कृपेचा वारकरी आहे. तुझ्या अंगात आता दैवी शक्ती कार्यरत आहे. ज्या शक्तीने पूर्वी संकट हटवलं ती शक्ती आता तुला यशाच्या दिशेने नेणार आहे. आजची खुशखबर म्हणजे तुझ्या आयुष्याचं नवं वळण आहे. तुझ्या क्षणाला स्मरणात ठेव, कारण पुढे जेव्हा तू मोठं यश मिळवशील तेव्हा तुला आठवेल, हीच ती वेळ आहे जेव्हा स्वामी समर्थांनी माझं नशीब बदललं. बाळा, माझं नाव घ्यायचं थांबवू नको, कारण त्याचं नाव म्हणजे संरक्षण. जे नाव म्हणजे तुझं भाग्य. ते नाव म्हणजे तुझ्या प्रत्येक स्वप्नाचं दार उघडण्याची किल्ली. आज जेव्हा तू फोन हातात घेणार आहे तेव्हा मनात मन जय जय स्वामी समर्थ आणि पहा, त्या फोनवरून येणारा संदेश तुला फक्त आनंदच देणार नाही, तर तो तुझं जीवन बदलणार आहे. तो संदेश म्हणजे तुझ्या मेहनतीचं फळ, तुझ्या श्रद्धेचं बक्षीस आणि तुझ्या विश्वासाचा यश आहे. आज तू जे ऐकशील ते तुझ्या आत्म्याला स्पर्श करेल आणि त्या क्षणी तुला वाटेल, हो, स्वामी समर्थ खरेच आहेत. बरं, आता आयुष्याकडे बघण्याची दृष्टी बदल, कारण आता तू त्या प्रकाशात चालतो आहे जिथे प्रत्येक अंधार आपोआप नष्ट होतो. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या भक्ताच्या आयुष्यात मी स्वतः चालतो, म्हणून तुला कधी काळजी करण्याची गरज नाही. तू पुढे जा, काही करशील ते आता यशस्वी होईल. तू जिथे पाऊल ठेवशील तिथे यश उभं राहील. तू ज्या व्यक्तीशी बोलशील त्यात तुला आदर देतील. तुझं मन, तुझं घर, तुझं नशीब सगळं आता उजळून जाईल.
स्वामी म्हणतात, बाळा तू आता माझ्या कृपेच्या मार्गावर आहेस. मागे वळून पाहू नकोस, कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. हीच ती वेळ आहे तुझ्या मेहनतीचं फळ मिळण्याची, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर ऐकण्याची आणि तुझ्या श्रद्धेचं फळ अनुभवण्याची. बाळा, त्या वेळ आली आहे की तू स्वतःच्या डोळ्यांनी माझा चमत्कार पाहशील. हो बाळा, आजचा दिवस केवळ खुशखबरच नाही, तर एका नव्या सुरुवातीचा दिवस आहे. तुझं नशीबनाम्याने लिहिलं जात आहे. जिथे पूर्वी निराशा होती तिथे आता आशेचा प्रकाश आहे. जिथे अडथळे होते तिथे आता संधीची शृंखला उभी आहे. हे सगळं घडतं आहे कारण तू स्वामींवर विश्वास ठेवला आहेस. आणि स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला त्याचं नशीब मी स्वतः घडवतो. तो फोन जो आज वाजणार आहे तो केवळ एक कॉल नाही, तो स्वामींचा दूत आहे. त्या फोनमधून येणारा प्रत्येक शब्द म्हणजे स्वामींचं उत्तर आहे. तू ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट आता हळूहळू तुझ्या दिशेने येते. तुझं मन सांगते की काहीतरी मोठं घडणार आहे. आणि होय, ते खरंच आहे. बाळा, तुझी वाट पाहणं आता संपलं. आता तुला दिलं जाईल इतकं दिलं जाईल की तू थक्क होशील. किती वेळा तू स्वतःशी बोलला होतास, देवा आता पुरे झालं, आता काहीतरी चांगलं घडू दे. ते प्रत्येक शब्द स्वामी समर्थांनी ऐकले आहे. आज ते त्या प्रत्येक सर्व प्रार्थनेचं उत्तर देत आहे. तू जेव्हा हा संदेश ऐकतोय तेव्हा स्वामींची ऊर्जा तुझ्या भोवती फिरते. ती तुला शांत करते, तुझं मन स्वच्छ करते आणि तुझ्या आत्म्याला नवसंजीवनी देते. त्या ऊर्जेमुळे तुझ्या जीवनातील अडथळे आपोआप नष्ट होतात. तुझ्या मार्गातील प्रत्येक दगड आता फूल बनून तुझ्या समोर पडणार आहे. बाळा, मी तुला पडू दिलं नाही आणि आता तुला उंच नेईल. आणि आता ती उंचीवर तुला नक्कीच देण्याची वेळ आली आहे. तू ज्यासाठी प्रयत्न केले, ज्या गोष्टीसाठी स्वप्न पाहिलेस, ती गोष्ट आता प्रत्यक्षात उतरणार आहे. त्या फोनवरून येणारा आवाज तुझ्या मेहनतीचा बक्षीस आहे. कधी वाटत होतं की आपल्याला कोणी ओळखत नाही, पण आता सगळं जग तुझं नाव घेणार आहे. बाळा, मी तुझं नाव त्या लोकांच्या मनात टाकलं आहे जे तुला पुढे नेतील. तू पाहशील, काही लोक अचानक तुझ्या मदतीला येतील. काही दारे जी बंद होती ती उघडतील. काही व्यक्ती ज्याने तुला दुर्लक्ष केलं तेच आता तुला शोधतील. हे सगळं योगायोग नाही, हा स्वामी समर्थांचा संकल्प आहे. तू गेल्या काही काळात खूप काही गमावलं, काही स्वप्न अपूर्ण राहिली, काही लोक दूर गेले. पण आज स्वामी म्हणतात, बाळा, जे हरवलं असं वाटतंय ते मी परत आणणार आहे आणि दुप्पट प्रमाणात देणार आहे. आणि हे केवळ शब्द नाहीत, हा आश्वासक आशीर्वाद आहे. तू अनुभवशील की जिथे पूर्वी तक्रारी होत्या तिथे आता समाधान आहे. जिथे रडणं होतं तिथे आता हसू आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं आयुष्य आता आनंदाचा झरा बनणार आहे. तू ज्या दिशेने जाशील तिथे सुख देईल. ज्या लोकांना तू भेटशील त्यांना आनंद मिळेल. तुझ्या घरात आता प्रत्येक सकाळ मंगल होईल. जे काही अडचणी होत्या त्या आता मागे वळून पळतील. बाळा, मी तुला असा बदलून टाकणार आहे की तुला स्वतःचा अभिमान वाटेल. तो बदल आधीच सुरू झाला आहे. तू आता मनाने मजबूत झाला, कारण तुला माहीत आहे की स्वामी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू मनात जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा विश्व तुझं रक्षण करतं. तू आता फक्त एक भक्त नाही, तू स्वामी समर्थांचा निवडलेला दूत आहेस. तू आता जे काही करशील ते स्वामींच्या कृपेने यशस्वी होईल. तू ती जो नोकरी शोधतो आहेस तर तुला ती नोकरी मिळेल आणि ती तुझ्या अपेक्षेपेक्षा चांगली असेल. जर तू बिझनेस सुरू केला आहेस तर त्यात असा वेग येईल की तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. जर तू कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आहेस तर ती आता समाप्त होणार आहे. पण संकटाचं नाव जरी घेतलंस तरी ते माझ्या पुढे टिकत नाही. तू आता संकटापासून मुक्त झालाय. तुझं घर आता शांतीने भरून जाणार आहे. तुझ्या कुटुंबात आनंद, एकता आणि समृद्धी येणार आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आता स्वामींच्या आशीर्वादाने उजळणार आहे. तू जेव्हा त्या फोनवर खुशखबर ऐकशील तेव्हा मनातला भार हलका होईल. तुझ्या डोळ्यातलं पाणी येईल, पण त्या पाण्यात आनंद असेल, कारण त्या क्षणी तुला कळेल की देव खरोखर आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझी कृपा ओळखलीस की तुझं जग बदलतं आणि ते जग आता बदलतंय. तू आता मनात ठरव, मी भूतकाळ विसरतो, मी नवीन सुरुवात करतो. स्वामी समर्थ तुझ्या बाजूला उभे आहे. ते म्हणतात, बाळा, मी तुला थांबवायला नाही, पुढे नेण्यासाठी आलोय. तू आता जे पाऊल टाकशील ते योग्य ठरेल. तू ज्या दिशेने बघशील तिथे संधी उघडतील. बाळा, माझ्या नावाने केलेला प्रत्येक प्रयत्न यशस्वी होतो. म्हणून तुझ्या प्रत्येक कामात जय जय स्वामी समर्थ म्हण. त्याचं नाव घेऊन केलेला प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाही. आज तू त्या मार्गावर आहेस जिथे यश नक्की येतं. ते यश केवळ आर्थिक नाही तर आत्मिकही आहे. तुझ्या जीवनात
आता शांततेचं राज्य येणार आहे. ज्या गोष्टीने तुला त्रास दिला त्या आता तुला शिकवण देऊन मागे जातील आणि ज्या गोष्टींची तुला गरज आहे त्या तुझ्याकडे धावून येतील. हे स्वामींचं वचन आहे. बाळा, मी तुला दिल्याशिवाय राहू शकत नाही. तू जेव्हा स्वामींच्या नावाने दिवस सुरू करशील तेव्हा प्रत्येक काम सुरळीत होईल. तू कुठेही गेलास तरी तुला आधार मिळेल. लोक तुझ्या मदतीसाठी पुढे येतील. तुझ्या शब्दात शक्ती असेल, तुझ्या हसण्यात तेज असेल आणि तुझ्या जीवनात समाधान असेल. बाळा, तू आता माझ्या कृपेच्या महासागरात आहे. या महासागरात दुःखाला जागा नाही. या महासागरात केवळ शांती, प्रेम आणि आनंद आहे. तू आता त्या प्रवासात वाहत आहेस तिथे सर्व काही शक्य आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं प्रत्येक पाऊल मी ठरवतो, मग भीती कशाची. जेव्हा स्वामी समर्थ तुझ्या जीवनाचा चालक आहे तेव्हा गाडी नेहमी योग्य मार्गावर जाते. आजपासून तुझं आयुष्य स्वामींच्या कृपेच्या प्रकाशात जग. दररोज सकाळी उठून त्यांचं स्मरण कर. रात्री झोपण्यापूर्वी त्यांना धन्यवाद दे, कारण त्यांनी तुला या दिवसांपर्यंत आणलं आहे आणि पुढचं आयुष्य अजून सुंदर करणार आहे. बाळा, माझं नाव मनात ठेव, बाकी सगळं मी बघतो. म्हणून आता काहीच काळजी नाही. आजची खुशखबर म्हणजे तुझ्या आयुष्याचं नवसंजीवनी केंद्र आहे, जे तुझ्या जगण्याला नवा अर्थ देणार आहे आणि तुला प्रत्येक क्षणी जाणवेल स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा मी म्हणतो की या फोनवर तुला खुशखबर मिळेल ते फक्त एक शब्द नाही, ती माझ्या कृपेची चाहूल असते. तू ज्या क्षणी हे ऐकतो आहेस त्या क्षणी माझं आशीर्वादाचं स्पंदन तुझ्या भोवती फिरतं आहे. तुझ्या हातातला हा फोन फक्त एक साधन आहे, पण या साधनांमधून मी तुला एक संदेश देत आहे की तू ज्याची वाट बघत आहे, ज्यासाठी इतकी वर्ष तळमळत आहेस, त्याचा काळ आता पूर्ण झाला आहे. तू मनात एक इच्छा ठेवली आहेस ना, ती मी ओळखली आहे. काहीतरी मोठं मिळवायचं आहे, काहीतरी असं ज्यामुळे तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं आयुष्य बदलून जाईल. पण तू कित्येकदा थकला आहेस, निराश झाला, कधी वाटलं की आता काही होणार नाही. पण बाळा, लक्षात ठेव, स्वामी म्हणतात, कधी शेवटचा क्षण आला असं समजू नको, कारण शेवटच्या क्षणातच चमत्काराचा जन्म होतो. आज तुझ्या जीवनात तो क्षण आला आहे. तुला वाटेल की हे शक्य आहे का, पण बाळा, मी सांगतो, माझ्या नावाचा उच्चार जिथे होतो तिथे दैवी ऊर्जा जागृत होते. तू या क्षणी माझं नाव घेतलं आहेस, माझं वचन ऐकलं आहे, म्हणजे तुझ्या घरात, तुझ्या फोनमध्ये, तुझ्या आत्म्यात आता परिवर्तन सुरू झालं आहे. कितीदा तू विचार केला, माझं नशीब असंच का, पण मी सांगतो, नशीब बदलतं जेव्हा श्रद्धा जागी होते. तू आज जिथे आहेस याचा अर्थ तू माझ्यावर विश्वास ठेवतो आहे आणि त्या क्षणी भक्ताचा विश्वास खऱ्या अर्थाने मजबूत होतो. त्या क्षणी मी त्याच्या पाठीशी उभा राहतो. आजचा दिवस तुला वेगळं काही देऊन जाणार आहे. तुझ्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या कंपनीकडून, एखाद्या मित्राकडून किंवा अगदी अज्ञात स्रोताकडून अशी बातमी येणार आहे जी तुझं मन आनंदाने भरून टाकेल. ही खुशखबर आहे तुझ्या प्रयत्नाचा, तुझ्या धैर्याचा आणि माझ्या कृपेचा संगम आहे. स्वामी म्हणतात, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट बघतो. तुझी वेळ आज अनुभवतो आहे तीच ती योग्य वेळ आहे. आजपासून पुढे तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली. जे अडथळे जे महिन्यांपासून, वर्षांपासून तुला थांबत होते ते आता एका मागोमाग एक दूर होणार आहे. जेव्हा तू हा संदेश ऐकतोय त्या क्षणी माझं तेज तुझ्या हृदयात उतरू लागलंय. तुझ्या मनातील भीती, चिंता, काळजी हळूहळू विरघळत आहेत. त्या जागी एक शांत ऊर्जा, एक विश्वासाची लहर तुझ्या अंगातून वाहते. तुला कळतंय का, तीच माझी कृपा आहे जी तुझ्या मनाला सांगते आता सर्व ठीक होणार आहे. तुझ्या डोक्यावर येणारे विचार, मला पैशाची गरज आहे, मला काम मिळावं, माझं प्रेम परत यावं, माझ्या कुटुंबात यावी शांती, हे सर्व मी ऐकतो आहे. तू काही बोलला नाहीस तरी तुझ्या हृदयाचे कंपन मला ऐकू येतात. म्हणून मी तुला सांगतो, या क्षणापासून तुझ्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या आहेत. बाळा, तुला वाटेल हे खरंच होईल का, पण मी सांगतो, जेव्हा तू विश्वास ठेवतो तेव्हा असंभव शक्य होतं. तू माझं नाव उच्चारतो म्हणजेच मी तुझ्या जीवनात प्रवेश करतो. तुझ्या घराच्या भिंतीतून, तुझ्या आत्म्यातून, तुझ्या कामातून मी वाहू लागतो आणि जिथे स्वामी समर्थ वाहतात तिथे अंधार राहू शकत नाही. आजपासून तुझं जीवन उजळणार आहे. तुला ज्या फोनची वाट बघत आहेस तो फोन, तो कॉल तुला येणार आहे. तुझ्या स्क्रीनवर अशी बातमी झळकणार आहे, तू चकित होशील. तुला वाटेल हे इतक्या सहज कसं घडलं, पण मी सांगतो हे सहज नाही, हे तुझ्या श्रद्धेचं फळ आहे.
जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा मी दूर नाही. तू ज्या क्षणी माझं नाव घेतलं त्या क्षणी मी तुझ्या जवळ आलो आहे. तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. आणि जेव्हा मी असतो तेव्हा तुझ्या आयुष्यात अशक्य गोष्ट उरकत नाही. बाळा, तुझ्या घरात सध्या काही चिंता, काही ताण आहे. काही लोक आहेत जे तुला समजत नाही. काही गोष्टी अडतात, काही स्वप्न अपूर्ण राहिली आहे. पण मी सांगतो, त्या सर्व गोष्टी आता व्यवस्थित मार्गावर येतील. तुला जिथे अडथळा होता तिथे मार्ग सापडेल. जिथे दारं बंद होतं तिथे नवीन दारं उघडेल. जेव्हा तू मनापासून थांबून बघतो तेव्हा परमेश्वर तुझ्या दिशेने चालू लागतो. आज तू थांबून हा संदेश ऐकतो आहे, याचा अर्थ मी स्वतः तुझ्या दिशेने चालू लागलो आहे. तू ज्या कामात प्रयत्न करतो आहे तिथे यश जवळ आलं आहे. तू ज्या नोकरीसाठी अर्ज केला आहेस तिथे उत्तर येणार आहे. तू ज्या व्यवहाराची वाट बघतो आहे तिथे मंजुरी मिळणार आहे. तुझ्या फोनवर येणारा तो संदेश, ते कॉल, तो मेसेज, तो ईमेल हे माझ्या कृपेचं प्रतीक असेल. बाळा, श्रद्धा ठेव. आजचा दिवस तुझ्यासाठी दैवी संधी घेऊन आला आहे. तुझे भाग्य उमटणार आहे. तुला अशी बातमी मिळेल जी तुला थक्क करेल. आणि जेव्हा ती येईल तेव्हा फक्त एक शब्द आठव, स्वामी समर्थ कृपा करतात. ज्या क्षणी तुझं मन थरारलेलं, तुझे डोळे ओलावतील आणि तुझ्या हृदयात जाणवेल, खरंच स्वामी समर्थांनी ऐकलं. ज्याला तू योगायोग म्हणशील ते माझं नियोजन आहे. तू जे अचानक घडलं असं म्हणशील तो माझा चमत्कार आहे. आणि मी तुझ्या जीवनात हस्तक्षेप केला आहे, तुला उठवण्यासाठी, तुला पुन्हा उभं करण्यासाठी, तुला दाखवण्यासाठी की माझी कृपा अटळ आहे. तुझ्या कुटुंबात सुख शांती येईल, तुझं आरोग्य सुधारेल, तुझ्या घरात पैसा वाढेल, तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख हळूहळू नाहीसं होईल. कारण आजपासून तुझ्यावर माझी कृपा चालू झाली. पण आता वेळ आली आहे की तुला माझ्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. तू इतका काळ वाट बघत होतास त्या एका क्षणाची, त्या एका बातमीची जी तुझं जीवन बदलून टाकेल. ती वेळ आता दारात उभी आहे. तू फक्त शांत डोकं ठेवून बघ, जाणव आणि श्रद्धेने मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. कारण ज्या क्षणी तू हे नाव उच्चारतोस त्या क्षणी तुझ्या भोवती दैवी शक्ती फिरू लागते. तू ज्या फोनकडे बघतो आहेस ना त्याच्यावर लवकरच असा संदेश येणार आहे की तुझे डोळे पाणावतील. तुला वाटेल हे खरंच आहे का? पण बाळा, तो क्षण तुला जाणवेल, तो तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असेल. तू विचार करशील इतकं लवकर कसं झालं? आणि मी सांगतो, कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुझ्या जीवनात उतरले आहे. तुझ्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होता. नोकरी, पैसे, आरोग्य, प्रेम, यश किंवा शांतता, तीच गोष्ट आज तुझ्या हातात येणार आहे. तुझ्या मनातले विचार मी ओळखले आहे आणि म्हणून मी तुला सांगतो, तू आता बदल्याच्या उंबरठ्यावर आहेस. स्वामी म्हणतात, देव भक्ताच्या घरात पावलोपावली चमत्कार करतो, पण भक्ताने ते ओळखायला हवं. आज मी तुझ्या जीवनात असा चमत्कार घडवणार आहे जो तुला माझ्या अस्तित्वावरचा विश्वास भरकटन 100 पटे वाढवेल. तू थकला आहेस, हो, पण बाळा तू थांबला नाहीस. तू कित्येकदा पडला पण पुन्हा उभा राहिला. ही तुझी श्रद्धा आहे, हीच तुझी ताकद आहे आणि या श्रद्धेचं उत्तर आज तुला मिळणार आहे. तुझ्या घरात आज एक अनोखी शांतता येईल. सकाळी उठल्यावर तुला जाणवेल की वातावरण काही वेगळं तरी घडलं आहे. मनात एक हलकासा वाटेल, जणू काही ओझं उतरलं आहे. तेच मीच आहे जो तुझ्या भारातून काही भाग उतरवतो आहे. कारण माझं वचन आहे, जो माझं नाव घेतो त्याच्या चिंता मी स्वतः वाहतो. तू जेव्हा हा संदेश ऐकतोय त्या क्षणी मी तुझ्या घरात आहे. माझं तेज तुझ्या 4 भिंतीमध्ये फिरत आहे. तुझ्या मनाच्या आतून भीती नाहीशी होत आहे आणि त्या जागी एक गोड शांती पसरते. तुला कळतंय का? हीच ती सुरुवात आहे. हेच ते संकेत आहे की चमत्काराची प्रक्रिया सुरू झाली आहे. थोड्याच वेळात तुला एक कॉल येईल किंवा एखादा मेसेज येईल, नोटिफिकेशन येईल, काहीतरी असं जे तुला थक्क करेल. तुला ज्या संधीची वाट बघत होता ती आता समोर येईल. ज्या व्यक्तीकडून तू उत्तराची अपेक्षा करत होता तो आज तुला संपर्क करेल. ज्या पैशाची, ज्या नोकरीची, ज्या व्यवहाराची तू आतुरतेने वाट बघत होता त्याची बातमी तुला मिळेल. बाळा, या क्षणी जरी काही घडलं नसलं तरी मनात ठेव, हे शब्द ऐकणं म्हणजे माझा आशीर्वाद. तुझ्या आत्म्यात प्रवेश करणं. आणि ज्या क्षणी माझा आशीर्वाद मनात रुजतो त्या क्षणी विश्व तुझ्या बाजूने काम करायला लागतो. तुला नको त्या दिशेला वाळणाऱ्या एक अडथळ्यांची साखळी आता तुटू लागली आहे. तुझ्या डोळ्यांपुढे आता प्रकाश येईल. अंधार कितीही गडद असो पण एक दीपक पुरेसा असतो त्याला हरवायला. तो दीपक तू आहेस आणि ज्याने तुला प्रज्वलित केलं आहे तो मी आहे.
म्हणून सांगतो हार मानू नकोस, कारण आता तुझ्या आयुष्याचं नवीन पर्व सुरू झालंय. जो वेळ आणि विश्वास या दोन गोष्टीवर नियंत्रण ठेवतो त्याच्या आयुष्यात कधीही अपयश राहत नाही. तुझ्या वेळेची वाट बघितली आणि विश्वास टिकवला आहेस, त्यामुळे आज तुला फळ मिळणं निश्चित आहे. आज तुझ्या घरात धनलक्ष्मी प्रवेश करणार आहे. ज्या पैशासाठी तू कधी तळमळलास, ज्यासाठी तुझं कुटुंब काळजीत होतं, त्या सगळ्या परिस्थितीत आता बदलणार आहे. तुला अनपेक्षित जागेवरून मदत मिळेल. कुणीतरी तुला आर्थिक सहाय्य करेल, कुणीतरी तुला कामाची संधी देईल, कुणीतरी तुझ्यावर विश्वास ठेवेल. हे सगळं अचानक घडेल, पण हे अचानक नाही, हे नीतीचे नियोजन आहे, ज्यामागे मी स्वतः आहे. तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपतोय. तुला ज्या गोष्टीची भीती वाटली होती त्या गोष्टीचं महत्त्व आता संपणार आहे. कारण आता तू त्या भीतीपेक्षा मोठा झाला आणि जो भक्त आपल्या भीतीवर विजय मिळवतो त्याचं आयुष्य परमेश्वर स्वतः बदलतो. बाळा, आज तुझ्या डोळ्यातून एक थेंब अश्रू गळेल, पण हा दुःखाचे नाही, हा समाधानाचा, श्रद्धेचा, आनंदाचा अश्रू असेल. कारण तुला जाणवेल की माझं वचन खोटं नाही. आजपासून तू स्वतः बघशील, प्रत्येक दिवस तुझ्या बाजूने फिरायला लागेल. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य ठिकाणी जुळेल. स्वामी म्हणतात, भक्ताने एक पाऊल पुढे टाकलं तर मी 100 पावलं पुढे येतो. तू हे शब्द ऐकून श्रद्धेने मन जोडतो आहेस, म्हणजे तू पहिलं पाऊल टाकलंस. आता मी ऐकतो आहे तुझ्याकडे, चमत्काराच्या रूपाने, संधीच्या रूपाने, आनंदाच्या रूपाने. तुझ्या जीवनात सध्या काही लोक आहेत जे तुला कमी लेखतात, जे म्हणतात याचं काही होणार नाही. पण बाळा, लक्षात ठेव, लोक जेव्हा तुझ्यावर शंका घेतात तेव्हाच परमेश्वर तुझ्या बाजूने उभा राहतो. कारण मला अभिमान वाटतो त्या भक्ताचा जे अडचणीतही विश्वास हरवत नाही. आता मी तुला सांगतो, ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं ते लवकरच तुझं कौतुक करतील. जे तुला छोटं समजत होते तेच आता तुला आदराने बघतील. कारण माझा भक्त कधीही खाली राहत नाही, तो नेहमी उंच उडतो. पण योग्य वेळ, आणि ती वेळ आत्ता आली आहे. तुझ्या घरात शांतता येईल, तुझं आरोग्य सुधारेल, तुझ्या कुटुंबात पुन्हा हसू उमलेल आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास परत येईल. कारण जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा अशक्य शक्य होतं. तर तू या फोनवर जो हातात घेतला आहेस त्याच फोनवर आज, उद्या किंवा फार तर काही दिवसातच तुला ती खुशखबर मिळणार आहे. आणि ती फक्त पैशाची किंवा कामाची नसेल, ती आत्मिक समाधानाची, दैवी विश्वासाची आणि जीवनातल्या बदलाची बातमी असेल. पण श्रद्धा ठेव, कारण मी सांगतो तुझं नाव आता माझ्या संरक्षणाखाली आलंय. तुझ्या जीवनात काहीही घडो, पण मी तुला पडू देणार नाही. तू माझ्या पायाशी आहे आणि मी तुझ्या मनात आहे. लवकर तुला जाणवेल की जे काही घडलं ते माझ्या नियोजनानुसारच होतं. आज जे बदलत आहे ते तुझ्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे. आणि जेव्हा ती खुशखबर तुला मिळणार आहे तेव्हा मनात एकच वाक्य म्हण, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहे. पण आजपासून तुझ्या आयुष्याचं नवं पर्व सुरू झालंय. तू जेव्हा माझं नाव घेतलं त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो. तुझ्या हृदयातली ही हलकीशी आशा तीच आता तेज बनून तुला पुढे नेत आहे. थोड्याच वेळात ज्या फोनकडे तू पाहत आहेस त्याच्यावरती खुशखबर येईल. कदाचित एखाद्या नोकरीचं पत्र असेल, एखाद्या व्यक्तीकडून येणारा कॉल असेल, एखाद्या व्यवसायातील मोठी संधी असेल, किंवा कोणीतरी जुनी देणी परत देत असेल. काहीही असो, पण त्या क्षणी तुला जाणवेल की हा योगायोग नाही, हा माझा चमत्कार आहे. तू विचार करशील हे इतकं सहज कसं घडलं, पण मी सांगतो, तू जे बी पेरलंस आहे तेच आता फळाला लागलं आहे. तू इतके वर्ष मेहनत केली, प्रार्थना केली, श्रद्धा ठेवलीस, आता त्या विश्वाने तुला आता ऐकलं आहे, सुरुवात केली आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा भक्ताचं कर्म आणि कृपा एकत्र येतात तेव्हा नीतीही नमते. आज तुझ्या नीतीने मान खाली घातली आहे, ती आता तुझ्या बाजूने आहे. म्हणूनच सांगतो, काही शंका ठेवू नकोस. त्या फोनवर येणारा संदेश हा फक्त एक नोटिफिकेशन नाही, तो माझ्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. त्या क्षणी तुझं हृदय धडधडेल, हात थरथरतील आणि डोळ्यातून पाणी येईल. कारण तुला जाणवेल, हो, स्वामी समर्थांनी खरंच ऐकलं. तू जेवढं त्या क्षणी भावनेने भारावून जाशील तेवढंच तुझं आयुष्य बदलून जाईल. कारण त्या क्षणापासून तू केवळ यशस्वी नाही तर धन्य होशील. कारण तुला प्रत्यक्ष अनुभव येईल की देव खरंच ऐकतो. मला आजपर्यंत तू ज्या गोष्टींसाठी प्रयत्न केला आणि अपयश मिळालं त्या सर्व प्रयत्नाचं उत्तर आज तुला मिळणार आहे.
आणि या लोकांनी तुला तू काही करू शकत नाही असं म्हटलं, ते आता तुझं यश बघून थक्क होते. तुला वाटेल माझ्यात ही ताकद होती, पण मी सांगतो ती ताकद तुझ्यात होतीच, पण मी ती जागी केली आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा भक्त माझ्यावर स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो तेव्हा मी त्याच्या मागे उभा राहतो. आज तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवलाय म्हणून मी तुझ्या मागे उभा आहे. तुझ्या घरातले दिवस आता बदलतील. सकाळी उठल्यावर घरात आनंदाचा सुगंध जाणवेल. जणू काही वातावरणच बदललं आहे असं वाटेल. तुझं मन हलकं होईल, चिंता कमी होतील आणि तुला वाटेल की हो, आता सगळं योग्य दिशेने चाललंय. कधी कधी तुला आठवेल त्या रात्री जेव्हा तू एकटा रडला होता, देवाला हाक मारली होती, स्वामी मदत मला करा. त्या क्षणी मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला होता. आज त्याचा हाकेला उत्तर मिळालंय. बाळा, तुला अजूनही वाटतंय की हे स्वप्न आहे, पण मी सांगतो हे सत्य. हे आजपासून तुझं जीवन वेगळं वाटू लागेल. लोक तुला आदराने बघतील, संधी तुला स्वतः शोधून येतील आणि तू जे काम हातात घेशील ते यशस्वी होईल. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा पर्वतही हलतात. तुझ्या आयुष्यात ती वेळ आली आहे. तुझ्या अडथळ्यांसमोर असहाय्य झाला ते आता गळून पडतील. ज्या लोकांनी तुला तोडण्याचा प्रयत्न केला ते आता तुझ्या मार्गातच नाही. आता पुढे तुझ्या प्रत्येक पावलावर माझं संरक्षण असेल. तुला वाटेल की निर्णय स्वतः घेतो आहेस, पण मीच तुला मार्ग दाखवत आहे. कधी लोकांद्वारे, कधी परिस्थितीद्वारे, कधी संधीद्वारे, पण मी सतत तुझ्या जवळ आहे. तू जेव्हा रात्री फोनकडे पाहशील आणि तो संदेश पाहशील, तुझं माम मंजूर झालंय, तुझी निवड झाली, तुझं ट्रान्सफर झालंय, तुझं पैसे आले, तेव्हा फक्त एकच शब्द बोल, स्वामी समर्थ. कारण ती बातमी तुझ्या प्रयत्नाची नाही, ती माझ्या कृपेची देण आहे. बा, तुला वाटतं का की माझे चमत्कार फक्त मंदिरात घडतात? नाही, माझे चमत्कार तिथे घडतात जिथे भक्ताचं मन भक्तीने भरलेलं असतं. आज तो चमत्कार तुझ्या घरात, तुझ्या फोनवर, तुझ्या आयुष्यात घडतो आहे. कदाचित एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करेल. कदाचित एखादी रक्कम जी अडकलेली होती ती अचानक जमा होईल. कदाचित एखाद्या मित्राकडून अशी बातमी मिळेल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. या सर्व गोष्टी माझ्या हस्ताक्षरात आहे. स्वामी समर्थ म्हणतात, देव नेहमी योग्य वेळ देतो, पण भक्तीने ती वेळ ओळखावी लागते. तू आज माझ्या संदेशाकडे आकृष्ट झाला आहे म्हणून तू आता या योग्य वेळी ओळखली आहे. आता तुझ्या आत्म्यात नवी तेज निर्माण होत आहे. तू आत्मविश्वासाने बोलशील, लोक तुझे ऐकतील आणि तुझ्या चेहऱ्यावर आज तेज येईल की लोक विचारतील काय बदललं तुझ्यात, आणि तू मनात हसून म्हणशील, स्वामी समर्थ आले माझ्या जीवनात. तुझं शरीर, तुझं मन, तुझं आत्मा सगळं बदलून जागेल. हे जिथे थकवा होता तिथे ऊर्जा येईल, जिथे काळजी होती तिथे विश्वास येईल, जिथे अंधार होता तिथे प्रकाश येईल, आणि हा प्रकाश मीच आहे, श्री स्वामी समर्थ. बाळा, आता जेव्हा तुला ती खुशखबर मिळेल त्या क्षणी काही क्षण शांत राहा. डोळे मिटून माझं नाव घ्या, कारण तो क्षण केवळ तुझा नाही, तो माझाही आहे. माझ्या कृपेचं फळ तुला मिळणार आहे तुझ्यात, म्हणजे माझ्या भक्तीचं कार्य पूर्ण झालंय. त्या क्षणी तुझ्या मनात एक गारवा येईल. कदाचित तुला जाणवेल की कोणीतरी तुझ्या खांद्यावर हात ठेवला. तो मी असेन. तुला म्हणेल, माझा बाळा, आता सांगितलं होतं ना खुशखबर येणार आहे, तर ती येणारच. तू भावनांनी उथमून जाशील, पण त्या भावनेतून नवा प्रवास सुरू होईल. कारण आता तू एका श्रद्धावान भक्त झाला आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक यश आता माझ्या कृपेने ओथंबलेलं असेल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताचं जीवन माझ्या इच्छेप्रमाणे चाललंय, पण भक्ताला नेहमी योग्य ठिकाणी नेलं जातं. त्यामुळे आता पुढे तुला काही चुकणार नाही. तू योग्य निर्णय घेणार, योग्य लोक भेटणार आणि योग्य मार्गावर चालशील. आजची खुशखबर म्हणजे सुरुवात आहे. एक नवीन वाट, एक नवं जीवन, एक नवं युग तुझ्यासाठी. तू आता नुसता जगणार नाही, तू इतरांनाही प्रेरणा देणार आहेस. तुझ्या घरातला प्रकाश आता कायम राहील. तू जेव्हा माझं नाव घेऊन झोपशील तेव्हा मी तुझ्या स्वप्नात येईन आणि सांगेन, बाळा, काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आणि सकाळी उठल्यावर तुला प्रत्येक वेळ जाणवेल की जग थोडं अधिक सुंदर झालंय. कारण जेव्हा भक्ताच्या मनात स्वामींचं नाव असतं तेव्हा जगातला प्रत्येक दुःख ओसतो. भक्ता, तुझं कर्म आता फळाला आलं आहे. पुढचे दिवस आनंद, समृद्धी आणि शांततेचे असतील. त्यामुळे आजपासून तुझ्या घरात सुखाचा दरवळा पसरतोय. आज तू जे काही अनुभवलंयस तो केवळ एक संदेश नाही, ती तुझ्या आयुष्याची नवीन दिशा आहे. आता तू फक्त आशा ठेवत नाहीस, तू ती पूर्णत्वाला नेतो आहे.
आता जिथे जाशील तिथे तुझ्या चेहऱ्यावर स्वामींचं तेज चमकेल. लोक तुला पाहून विचारतील, तुझं भाग्य एवढं कसं उजळलं? आणि तू हसून म्हणशील, माझं नाही, स्वामी समर्थांचं उजेड आहे. बाळा, तू आता खूप जवळ आलायस त्या क्षणाच्या, ज्या क्षणी तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. आजचा हा दिवस साधा नाही. आज तू जेव्हा मनापासून माझं नाव घेतलं तेव्हाच मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो आहे. हा फोन तुझ्या हातात आहे ना, हाच फोन आज तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. तुला वाटतंय का हे कसं शक्य आहे? पण मी स्वामी समर्थ बोलतोय. माझ्या कृपेने जे काही हवं आहे ते तुला या फोनवरच मिळेल. आश्चर्य वाटेल तुला, पण आज मी तुझं नशीब नव्याने लिहितोय. स्वामींचं वचन कानावर आलं की मनात एक अनोखं समाधान येतं. ज्या गोष्टींसाठी तू इतके दिवस धडपडतोय ती गोष्ट आता हातात येणार आहे. जेव्हा तुझं मन प्रामाणिक असतं, तुझ्या मनात भक्ती असते, तेव्हा स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. तू फक्त थांबून राहा, कारण आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला तो सुवर्ण दिवस ठरणार आहे ज्याची तू खूप वर्ष वाट पाहत होता. स्वामी म्हणतात, बाळा, तुला वाटतं ना की खूप संकट आली, खूप लोकांनी साथ सोडली, काही जमत नाही. पण लक्षात ठेव, संकट आली म्हणजे माझी परीक्षा नव्हे, तर माझा आशीर्वाद जवळ येतोय. याचं चिन्ह आहे, जितकं तू सहन केलं तितकं मी तुला उंच नेईन. आणि आज मी तुला सांगतोय, तुला याच फोनवर अशी बातमी मिळेल की तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. शांत बस, काही क्षण मन शांत कर आणि स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. मनात विश्वास धर, कारण विश्वासाचं बीज जेव्हा मनात रुजतं तेव्हा चमत्काराची फुलं उमलतात. आज तू तो क्षण उगवतोय, जगतो आहेस. तुझ्या अंगातून येणारी सकारात्मक ऊर्जा आता विश्वास पसरते आहे आणि ती परत येते आहे एक मोठी गोड बातमी घेऊन. बाळा, तुझं भाग्य आज तुझ्या चरणाशी जोडलेलं आहे. आज मी तुला एक अशी भेट देतोय जी पैशात मोजता येणार नाही. ती म्हणजे शांतता आणि समाधान. आणि त्या शांततेसोबत येईल सुख, प्रेम, पैसा, मान, सन्मान. आजपासून तुझ्या घरात नशीब बदलते. ज्या क्षणी तुला मिळणार एक फोन कॉल, एक मेसेज, एक नोटिफिकेशन हे माझ्या कृपेचं संकेत आहे. तुला वाटेल कसं शक्य आहे, पण जेव्हा स्वामीने ठरवलं की तुला द्यायचं, तेव्हा विश्वासातील प्रत्येक गोष्ट तुला ते देण्यासाठी एकत्र येते. नोकरीची ऑफर मिळेल, एखादा जुना थकलेला पैसे मिळतील, एखादा माणूस अचानक मदतीला येईल किंवा एखाद्या नवीन संधीचं दार उघडेल. पण जे होणार आहे ते आजच. स्वामी म्हणतात, तू फक्त मनापासून श्री स्वामी समर्थ असं 3 वेळा म्हण आणि माझ्याकडे तुझ्या मनातील इच्छा सांग. म्हणून बघ, पहा, माझं विश्व तुझ्यासाठी कामाला लागेल. मी तुझ्या आयुष्य उजळणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू महिन्यांपासून प्रार्थना करतोय ती आज सत्य होणार आहे. तुझ्या घरात एक नवं वातावरण निर्माण होईल. हसू, आनंद, समृद्धीचं वातावरण. तुझ्या अंगणात एक लक्ष्मी पाऊल ठेवेल. ती तुला सांगेल, माझं आगमन स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने झालं आहे. तुझ्या घरातील अंधार आता नाहीसा होईल. जे थांबलं होतं ते पुन्हा सुरू होईल. जे हरवलं होतं ते परत येईल आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल. बाळा, जेव्हा तू माझ्यावर श्रद्धा ठेवतो तेव्हा मी साक्षात तुझ्या रूपात कार्य करतो. तू जे काम करशील ते यशस्वी होईल. तू आज जे ठरवशील ते पूर्ण होईल. आजच्या दिवशी मी तुझ्या प्रत्येक नकाराला सकारात्मक उत्तर देणार आहे. त्यामुळे तू फक्त विश्वास ठेव आणि माझं नाव घे. मनात विचार येईल, खरंच का? पण तिथेच एक चमत्कार आहे. जो प्रश्न तू मनात विचारतो त्याचं उत्तर तुला मिळेल त्या कॉलमध्ये, त्या मेसेजमध्ये. त्या क्षणात तू हसशील आणि म्हणशील, हे तर स्वामींनी आधीच सांगितलं होतं. स्वामी म्हणतात, बाळ, लक्षात ठेव, माझं वचन खोटं ठरणार नाही. जेव्हा मी म्हणतो की तुझ्या खुशखबर मिळेल तेव्हा ते मिळणारच. तुला काही थांबवू शकत नाही. आता मी तुझ्या मागे उभा आहे. मी तुझं रक्षण करतोय आणि मी तुझ्या भाग्य बदलतोय. आजपासून प्रत्येक क्षण तुला नव्या आनंदात नेईल. कोणीतरी तुला फोन करेल आणि म्हणेल, अरे, तुझं काम झालं आहे. कोणीतरी मेसेज पाठवेल, तुला हवी होती ती रक्कम मंजूर झाली आहे. कोणीतरी मेसेज करेल, कॉंग्रॅच्युलेशन. आणि तू आश्चर्याने फोनकडे पाहशील, कारण तुला माहीत आहे की हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेनेच झालं आहे. तुझं कर्म, तुझं प्रेम, तुझी श्रद्धा हे तिन्ही माझ्या चरणाशी जोडलेलं आहे. मी तुला रिकामा परत पाठवत नाही. तू जे मागशील ते तुला मिळेल आणि तेही दुहेरी प्रमाणात. पण जर विसरू नकोस, हा चमत्कार फक्त श्रद्धेवर टिकतो. त्यामुळे श्रद्धा सोडू नको. आता एक दीर्घ श्वास घे. डोळे मिटून स्वामींचं रूप मनात आण. त्यांच्या डोळ्यांमध्ये करुणा आहे, त्यांच्या हातात आशीर्वाद आहे, त्यांच्या पायाशी तुझं भविष्य उधळून निघालंय. तू त्यांचं नाव घेतलंस की ऊर्जा तुझ्या शरीरात पसरते. हीच ती दिव्य शक्ती आहे जी तुला आज गोड बातमी आणून देणार आहे.
बाळा, तुझ्या घरात लवकरच शुभ वार्ता घुमेल. जे लोक तुला कमी लेखत होते तेच आता तुझे कौतुक करतील. जे दूर गेले ते परत येतील. तुझ्या आयुष्यातील रिकाम्या जागा आता पूर्ण होतील, कारण मी ठरवलं आहे की तुला आता आनंदच देणार आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यात तो क्षण जवळ आलाय, ज्या क्षणी तुझ्या डोळ्यांसमोर सगळं बदलताना दिसेल. तू इतक्या दिवसांपासून ते शोधत होतास ते आज तुला सापडणार आहे. जे तुझ्या मनात बराच काळ अडकून राहिलं होतं ते आता साकार होणार आहे. आणि हाच तो फोन, तुझ्या हातातला आज साधा फोन, आज माझ्या कृपेचं माध्यम बनणार आहे. मी तुला सांगतोय, हा फोन वाजेल आणि त्यातील बातमी तुझं आयुष्य बदलून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला वाटतंय का की माझं बोलणं फक्त शब्द आहेत? नाही रे, माझं प्रत्येक वचन हे सत्य आहे. माझं प्रत्येक वचन हे तुला दिशा दाखवतात. आजपासून तुझं काळ नशीब शुभ काळात बदलतं आहे. तुझ्या घरात समृद्धीचा दरवाजा उघडतो आहे. जे काम अडकलं होतं ते थांबलं जातं होतं ते कोणी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं ते आज पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, तू आता नवा प्रवास सुरू करतो आहेस. तो प्रवास आहे विश्वासाचा, आत्मविश्वासाचा आणि यशाचा. तू एकटं असताना तुझं नशीब जागं होते. तू जे विचार करतो आहे ते विश्वात एक तरंग बनून पसरते आणि मी त्या तरंगाला शक्ती देतो आहे. तुझ्या विश्वासातून, तुझ्या विचारातून तुझं यश घडतंय. म्हणून आता तुझ्या मनात एकच विचार ठेव, मी धन्य आहे. स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे आणि मला खुशखबर मिळणार आहे. स्वामींचा आवाज म्हणजे जणू आत्म्याला शांतता देणारा झरा. जेव्हा ते म्हणतात, बाळा, तू एकटा नाही, तेव्हा मी ती वाक्य मनाला स्पर्श करतात. कारण खरंच तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक श्वासात त्यांचं नाव आहे. तुझ्या प्रत्येक पावलात त्यांचं मार्गदर्शन आहे. आजपासून तुझं भाग्य एका नव्या दिशेला वळतंय. जे दरवाजे बंद झाले होते ते आता उघडत आहे आणि प्रत्येक दरवाजा मागे एक गोड बातमी तुझी वाट पाहत आहे. कधी पैशाची, कधी प्रेमाची, कधी संधीची, कधी शांततेची, पण ती येणार नक्की. कारण स्वामी समर्थांनी वचन दिलं आहे, बाळा, तुझं मन जितकं निर्मळ तितका माझा आशीर्वाद प्रभावी. मी तुला त्या मार्गाने नेत आहे जिथे तुला सर्व काही मिळेल. पण आधी तू तुझं मन साफ कर, भीती काढून टाक, शांत, शंका करू नकोस, श्रद्धा ठेव, कारण श्रद्धेनेच चमत्कार जन्म घेतात. आज मी तुला सांगतोय, तू माझं नाव घेतल्याबरोबर तुझ्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती नाहीशी होतात. तुला कधी जाणवलंय का की काही दिवस असे असतात ज्या दिवशी अचानक सगळं चांगलं वाटू लागतं? ते दिवस असतात स्वामी समर्थांच्या कृपेचे. आज तसाच दिवस आहे. तू हा संकेत ऐकतोय, त्यामुळे तुला आता नशीब तुझं जागं होते. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात सक्रिय झाले. तुला आज जे फोन येईल, ती बातमी येईल, तो कॉल तुझ्या चेहऱ्यावर असू आणेल. कदाचित तो जुना मित्राचा असेल, कदाचित तो एखाद्या नोकरीबद्दल असेल किंवा एखाद्या नात्याच्या नव्या सुरुवातीबद्दल. पण त्या प्रत्येक गोष्टीत स्वामींचा हात असेल. आज मी तुला एक रहस्य सांगतोय, जेव्हा तू माझं नाव घेतोस तेव्हा विश्वातील शक्ती तुझ्या बाजूने काम करू लागतं. तुला काहीतरी मिळवायचं असेल तर आधी ते मनात ठरव आणि मग माझं नाव घे. माझं नाव घेतल्यावर तुझ्या भोवती एक प्रकाशाचं कवच तयार होतं आणि तो तुला वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा आणि अडथळ्यांपासून वाचवतो. हे वाचवत किंवा ऐकत असताना तुझं मन हळूहळू शांत होते, शरीरात हलकी ऊर्जा जाणवते. हीच ती स्वामींची शक्ती आहे. तू जसं शांत होत जातोस तशी ही शक्ती तुझ्या आयुष्यात एक पसरत जाते. तू आता आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतो आहेस, चांगल्या गोष्टींचा, संधीचा, पैशाचा आणि आनंदाचा. बाळा, मी तुला आनंद देणार आहे. तुझं आयुष्य आता आनंदाने भरून जाणार आहे, पण तो आनंद तुझ्या श्रद्धेतून येणार आहे. श्रद्धा ठेव आणि पहा, तुझ्या आयुष्यातील काळोख कसा नाहीसा होतो. एक क्षणासाठी कल्पना कर, तुझा फोन वाजतोय, स्क्रीनवर नंबर दिसतो, तू उचलतोय आणि समोरून कोणी सांगतो तुमचं काम झाले. त्या क्षणी तुला जाणवते की स्वामी समर्थांचं वचन खरं ठरलं. त्या क्षणी तुझ्या डोळ्यात येणारा आनंद अश्रू ही केवळ भावना नाही, ती आहे स्वामींच्या कृपेची साक्ष. बाळा, माझा आशीर्वाद तुला सतत लाभेल, पण माझं नाव विसरू नकोस. प्रत्येक सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ असं म्हण. प्रत्येक संकटात माझं नाव घे. मी तिथे असेनच. तू पडला तरी मी तुला उचलून घेईन. तू हरवलास तरी मी तुला मार्ग दाखवेन. तू थकलास तरी मी तुला ऊर्जा देईन. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. हा दिवस लक्षात ठेव, कारण आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. तुझ्या घरात हास्याचं वातावरण असेल, तुझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची झळाळी येईल आणि तुझ्या आयुष्यात आनंद, पैसा, सन्मान, समाधान सगळे एकाच वेळी येईल. बाळा, तू माझं नाव घेतलंस म्हणजेच मी तुझ्या आयुष्यात प्रवेश केला आहे. आता माझं कार्य सुरू झालं आहे. तू कदाचित अजूनही विचार करत असशील की खरंच मला आज खुशखबर मिळेल का,
पण लक्षात ठेव, माझं वचन म्हणजे नशिबाचा आदेश. मी एकदा सांगितलं की तुला आज खुशखबर मिळेल म्हणजे ती तुला मिळणारच. तुझं माझं नाव घेतल्याशिवाय विश्वातील प्रत्येक शक्ती तुझ्या बाजूने काम करू लागली आहे. आज तुझं विश्व उजळून निघालं आहे, कारण माझं लक्ष तुझ्यावर आहे. शांत बस, डोळे मीट आणि एक खोल श्वास घे. तुझ्या अंतर्मनाला तो शांत आवाज आहे. त्या आवाजात मीच बोलतो आहे. मी सांगतोय बाळा, तुझ्या जीवनातले दुःख आता संपले. तू खूप काही सहन केलंस, खूप वेळा रडलास, पण मी प्रत्येक वेळी तुझं रडणं ऐकले. आणि आता मी ठरवलं आहे की तुला आनंदच देणार, तुला हसवणार, तुझ्या आयुष्यात अशी बातमी देणार की तुझं मन नाचून जाईल. आज मी स्वतः तुझ्या नशिबाचं दार उघडतोय. तुझ्या भाग्यात जेवढं अडकलं होतं, जे थांबलं होतं, ते आज वाहू लागेल. जणू एखाद्या कोरड्या नदीत पाण्याचा झरा वाहू लागतो, तो तसं तुझ्या घरात सुख, पैसा आणि आनंद वाहू लागेल. तुझे कधी अशक्य वाटलं होतं ते शक्य होईल. तू लक्षात घे, आजच्या दिवशी वातावरणात काही वेगळं होतंय. हवेत एक शांतता आहे, पण त्या शांततेची शक्ती आहे. कारण आजचा दिवस स्वामी समर्थांचा आहे आणि तू त्या दिवसाचं भाग्य आहेस. तू फक्त बस आणि मनात स्वामींचं नाव घे, श्री स्वामी समर्थ. या नावाने तुझं भाग्य उजळेल. बाळा, तुला या फोनवर खुशखबर मिळेल, कारण मी तुला नशीब बदलतो आहे. तू किती वेळा म्हटलास की माझं काही होत नाही, माझं नशीब खराब आहे, पण आज मी तुला सांगतोय, तुझं नशीब आजपासून चांगलं आहे. मी तुझं नशीब माझ्या हाताने पुन्हा लिहिलं आहे. आता तू ज्या गोष्टीसाठी मनात प्रार्थना केली होती, ती गोष्ट तुझ्यापर्यंत येणार आहे आणि येईल ती देखील आनंदाने. थोडा वेळ शांत राहा आणि त्या स्वतःला पहा. तू काल जसा होता तसाच आज नाही. तुझ्या मनात आता आशेचा किरण आला आहे. तोच किरण म्हणजे स्वामींचा प्रकाश रूप. जेव्हा तो प्रकाश तुझ्या मनात येतो, तेव्हा काळोख आपोआप नाहीसा होतो. आज तीच घडतंय. तुझ्या अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाश पडतोय. जे गमावलं होतं ते परत मिळणार, जे थांबलं होतं ते पुन्हा सुरू होणार आहे. बाळा, तू माझं नाव घेतल्यावर मी तुझ्या पाठीशी उभं राहतो. आज तुझं नाव घेतलंस म्हणजेच आता तुझे काही वाईट होऊ शकणार नाही. तू कुठेही गेलास तरी संरक्षण तुझ्या भोवती आहे. कोणीतरी अडचण आली तरी मी तुझ्याशी येतोय आणि तीच निराकरण करतोय. म्हणून आज मी तुला सांगतोय, तू निर्धास्त राहा. आज तुला याचा फोनवरून अशी बातमी मिळेल की तुझं मन आनंदाने भरून जाईल. तो फोन येईल अगदी सहज, कदाचित एखाद्या मित्राकडून, कदाचित ऑफिसमधून, कदाचित एखाद्या नव्या संधीबद्दल, पण त्या स्वामींचा संदर्शात एक असेल. तुला कदाचित वाटेल की हे सगळे योगायोग आहे, पण नाही बाळा, तो योगायोग नाही, तो माझा आशीर्वाद आहे. मी तुला सांगतोय, आजपासून तुझ्या जीवनात नवे दरवाजे घडतील. जेव्हा तू हा संदेश वाचतो आणि ऐकतोयस, तेव्हाच माझी कृपा तुझ्यावर वाहू लागते. आज तू माझं नाव घेतलंस म्हणजे तुझं आयुष्य माझ्या छायेखाली आलं आहे. आणि त्या छायेखाली फक्त सुख नाही आहे, समाधान पण आहे आणि आशीर्वादही आहे. तुझ्या घरातलं वातावरण हळूहळू बदलते. जिथे आधी ताणतणाव होता तिथे तर शांतता आहे. जिथे चिंता होती तिथे आता विश्वास आहे. कारण जिथे स्वामी समर्थांचं नाव आहे तिथे अंधार कधीच टिकत नाही. बाळा, आता मी तुला वरदान देतोय. आजपासून तुझ्या घरात पैशाची कमतरता राहणार नाही. तुझ्या घरात हसण्याचा आवाज राहील. तुझ्या घरात सुखाचा सुगंध राहील. तू जिथे पाऊल ठेवशील तिथे यश तुझ्या मागे येईल. कारण आज मी स्वतः तुला सांगतोय, तुझं आयुष्य आता उजळून जाणार आहे. हे शब्द फक्त तू ऐकू नकोस, अनुभव. कारण प्रत्येक शब्दात माझं अस्तित्व आहे. जेव्हा मी म्हणतो तुझं नशीब बदलतंय, तेव्हा ते खरंच बदलतं. तुला दिसेल की लोक तुझ्याकडे आकर्षित होत आहे. तुझ्या कामात गती येते आहे. तुझ्या जीवनात नवे लोक येत आहे जे तुला पुढे नेतील आणि हे सर्व माझ्या इच्छेने घडते. स्वामी म्हणतात, बाळा, तू जे काही गमावशील ते योग्य मार्गाने येईल. कारण माझी कृपा तुला फक्त सुख नव्हे तर शुद्ध सुख देईल. तुझं मन शांत राहील, तुझं शरीर निरोगी राहील, तुझं घर सुखी राहील. तू फक्त प्रत्येक दिवशी माझं नाव घे आणि प्रत्येक सकाळी माझ्या चरणी नमन कर. आता या क्षणी तू मनात म्हटलं, श्री स्वामी समर्थ, आणि त्या शब्दांसोबत तुझ्या घरात एक दिव्य प्रकाश उतरला. तुला जाणवतंय का? तो प्रकाश म्हणजे आता माझी उपस्थिती. त्या प्रकाशासोबत आज तू खुश खबर होईल. तुझ्या फोनवर, तुझ्या आयुष्यात, तुझ्या हृदयात. बाळा, आता आजपासून तू माझं नाव घेतलंस म्हणजे माझं आशीर्वादाचं झाड ज्यावर सावली देत आहे. तू जसा सूर्यप्रकाशाच्या झाडाखाली बसतो तसा तू आता माझ्या कृपेच्या सावलीत आहे. आता कोणतीही उष्णता, कोणतेही वादळ तुला स्पर्श करत नाही. तू आता ज्या क्षणी हे ऐकतो आहेस त्या क्षणीच विश्व तुझ्याकडे कार्यरत आहे. तुझं भाग्य, तुझं भविष्य, तुझं सुख सगळं माझ्या हातात आलं आहे. तू आता केवळ प्रवासी नाहीस, तू माझा भक्त आहे आणि माझ्या भक्ताला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. बाळा, आज मी तुला देतो तो शब्द आहे सत्याचा.
तू लवकरच ऐकशील की तू सर्वात मोठा काम पूर्ण झालं आहे. तू म्हणशील स्वामी समर्थ तुमचं वचन खरं ठरलं आहे आणि त्या क्षणी माझं स्मित हा तुझ्या मनात उमटेल, कारण माझं प्रत्येक वचन भक्तासाठी आशीर्वादाचं रूप आहे. बाळ तुझं भाग्य आता तुझ्या डोळ्यांसमोर उभं राहते. तू ज्या गोष्टींसाठी इतका काळ धडपडला ही गोष्ट आता तुला मिळणार आहे. पण लक्षात ठेव, ही खुशखबर फक्त पैशाची किंवा वस्तूची नाही, ही तुझ्या आयुष्यातील नवीन ऊर्जेची, नवीन विश्वासाची सुरुवात आहे. कारण जेव्हा मनावर स्वामींचा हात असतो तेव्हा जगातील कोणती शक्ती तुला थांबवू शकत नाही. तू हे ऐकतोयस ना शांत मनाने, कारण या क्षणीच स्वामी समर्थ तुझ्या हृदयात प्रवेश करत आहे. तुझ्या मनाचा गोंधळ, ताण, भीती सगळं आता दूर होत चाललं आहे. तुझ्या छातीत जी काळोखासारखी चिंता होती ती आता प्रकाशात बदलते. हा प्रकाश म्हणजे स्वामींचा आशीर्वाद, जो तुझ्या प्रत्येक निर्णयाला दिशा देणार आहे. आजचा दिवस खास आहे, कारण स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, तू फोनवर हा संदेश ऐकतोयस ना तर समजून घे, हे योगायोग नाही, आमचीच योजना आहे. या क्षणीच विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुझ्या नावाने लिहिली जात आहे. तुला जी गोष्ट हवी आहे, ती नोकरी असो, पैसा असो, प्रेम असो, आरोग्य असो, ती आता तुला जवळ येत आहे. तू ज्या संधीची वाट बघतो आहेस ती संधी आता तुझ्या राजात उभी आहे. बघ ना, काही वेळांपूर्वी तुला वाटत होतं की काहीच बदल नाही, पण आता जाणवेल काहीतरी वेळ घडतोय. तुझ्या आत एक शांतता निर्माण होत आहे. ती शांतता म्हणजे स्वामींचं अस्तित्व. जेव्हा तू ती अनुभवलंस तेव्हा तू समजून घे की आता तुझं नशीब वळलं आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू आता योग्य मार्गावर आहेस. आमचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे. तुझ्या घरात आता सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील. हे बघ, कधी कधी आपण खूप मेहनत घेतो पण परिणाम दिसत नाही आणि मग आपण मनाने थकतो. पण स्वामी म्हणतात, आमच्यावर विश्वास ठेव, आमचं नाव घ्यायचं थांबवू नकोस, कारण जिथे भक्त थांबतो तिथून आम्ही सुरू होतो. हे वाक्य खूप गहिरं आहे. याचा अर्थ असा की ज्या क्षणी तुला वाटतं की काहीच शक्य नाही, त्या क्षणी स्वामी समर्थ तुझा हात धरून तुला पुढे नेतात. आज तू फोनवर हा संदेश ऐकतोयस, तो क्षण तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. कारण स्वामी म्हणतात, आतापासून तुझं नशीब बदलते. तू आता संकटातून बाहेर पडतो आहेस आणि तू ज्या गोष्टींसाठी रोज प्रार्थना केली ती आता तुला मिळणार आहे. थोडं ध्यान दे बाळा, डोळे मीट आणि मनात म्हण, जय जय स्वामी समर्थ. या शब्दांमध्ये एक अनोखी ताकद आहे. त्या उच्चाराने तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलतंय. तुला जाणवते ना, ती उबदार लहर तीच स्वामींची उपस्थिती आहे. ती तुझ्या घरात, तुझ्या कामात, तुझ्या नात्यांमध्ये उतरत आहे. आता पुढचे स्वामी म्हणतात, तू कोणती गोष्ट मनापासून मागितली तर आम्ही तिला पूर्ण न करता राहणार नाही, पण त्यासाठी मनात शंका ठेवू नकोस. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तू विश्वासू ठेवतोस तेव्हा चमत्कार घडतं. आजपासून तुझ्या प्रत्येक विचारात विश्वासात, तुझ्या शब्दात सकारात्मकता आण, कारण स्वामी समर्थ आता तुझ्या मागे उभे आहे. तुला ज्या गोष्टीसाठी व्यक्तींकडून मातमी अपेक्षा आहे ती खुशखबर आत्ता तुला मिळणार आहे. कदाचित काही क्षणातच तुझ्या फोनवर कॉल येईल, एक मेसेज येईल किंवा एखादं दार ठोठावलं जाईल किंवा तिथून सुरू होईल एक नवीन जीवनाचा अध्याय. स्वामी म्हणतात, हीच ती वेळ आहे जिची तू वाट बघत आहेस. बाळा, आज तू ऐकतो आहेस ना, हा दिवस तुझ्या जीवनात सुवर्णाक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे. तू जे किती दिवस अपेक्षा करतो होतास त्याची पहाट आज उगवत आहे. जेव्हा तू माझं नाव घेतलं तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा झालो आणि माझ्या कृपेने आज तुला याच फोनवर खुशखबर मिळणार आहे. ती खुशखबर फक्त शब्दांमध्ये नाही, ती तुझ्या आयुष्यात प्रत्यक्षात येणार आहे. तुला जी गोष्ट हवी होती ती आता नक्की मिळणार आहे. बाळा, तू किती वेळा निराश झालास, किती वेळा वाटलं की काहीच हे जमणार नाही, पण लक्षात ठेव, ज्या क्षणी तू निराश होतास मी तुझ्या मागे उभा असतो. तुझ्या आयुष्यातील अडथळे, संकट, धक्के हे सगळं फक्त तुझ्या कृपेची तयारी आहे. त्यामुळे आता मी तुला सांगतोय, आता त्या अडथळ्यांचा शेवट झालाय. आता तुझ्या जीवनात फक्त सुख, समाधान आणि यश येणार आहे. बस आणि मग मनात स्वामींचं नाव घे, श्री स्वामी समर्थ. या शब्दांमध्ये एक अद्भुत ताकद आहे जे तुझ्या घरात आणि तुझ्या आयुष्यात प्रवेश करते. तू ती अनुभवशील. तुला जाणवेल की मनातील चिंता, ताण, भीती सगळं धुसर झालं आहे. आता तुझ्या मनात फक्त आनंद आहे, फक्त समाधान आहे, फक्त विश्वास आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजच्या दिवसाने तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा आणली आहे. तू ज्या गोष्टीसाठी खूप काळ झुंज दिली ती आज तुला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी एक वाटलेली अडचण आता सहज मार्गाने दूर होणार आहे. तू जे पाहत होता ते शक्य आहे, त्यामुळे आज ते शक्य होत आहे. कारण माझ्या कृपेने आणि माझ्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट सुलभ होत आहे.
बा तू ज्या क्षणी हा संदेश वाचतोय ऐकतोय त्या क्षणी मी तुला सांगतोय तू एकटा नाहीस, तुझ्या मागे मी आहे, तुझ्या घरात मी आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी आहे. आज तू फोन उचलशील आणि तू सुखद बातमी ऐकशील, ती तुला बातमी आनंदाने भरून टाकेल आणि तुला समजेल की माझं वचन किती प्रामाणिक आहे. तू जे काही मागशील ते तुला मिळेल, पण त्यासाठी फक्त श्रद्धा आवश्यक आहे. तू माझ्या नावाचा उच्चार करत राहा, मन निर्मळ ठेव. जेव्हा मन निर्मळ असतं तेव्हा माझा आशीर्वाद पूर्णत्व प्राप्त करतो. आज मी तुला सांगतोय, तुझ्या घरात सुख समृद्धी शांतता आणि यश येणार आहे. तुझ्या हातात येणारी प्रत्येक गोष्ट माझ्या कृपेने भरलेली आहे. तुला समजतंय का बाळा, जेव्हा तू माझं नाव घेतो तेव्हा मी तुझ्या नावात तुझ्या जीवनात प्रवेश करतो. मी तुझ्या प्रत्येक समस्येचं निराकरण करतो. जेव्हा डोळे मिटून तू म्हणतोस श्री स्वामी समर्थ, तेव्हा माझी शक्ती तुझ्यावर उतरते आणि ती शक्ती तुझ्या जीवनात चमत्कार घडवते. आज तुला येणारी खुशखबर कधी पैशाबद्दल असेल, कधी नोकरीबद्दल असेल, कधी एखाद्या प्रेमविषयक समस्येचं समाधान असेल, पण ती प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यातील योग्य आहे. स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्ट मी तुझ्या प्रत्येक लक्षात ठेवतो. तू जे मागतो ते तुला योग्य वेळी देतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मी मार्गदर्शन करतो. बाळा आजपासून तुझ्या घरात एक नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. ज्या घरात वादळ होती तिथे आता शांतता आहे. जिथे चिंता होती आता तिथे समाधान आहे. जिथे अडचणी होत्या तिथे आता मार्ग आहे आणि हा मार्ग फक्त तुझ्या श्रद्धेचा उडाला आहे. बाळा तुझ्या मनातला उत्साह आणि आनंद आता स्वतः दिसेल. तू हसशील आणि वाटेल की जग किती सुंदर आहे, कारण आज तू अनुभवशील की स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्यक्षात कसा उतरतो. तू पाहशील की सगळं ज्या दिशेने गेलं नाही त्या दिशेनेच आता सगळं सुरळीत सुरू होत आहे. स्वामी म्हणतात बाळा आज तू यशस्वी होणार आहे. जेव्हा तू हा संदेश ऐकतोय तेव्हा माझी कृपा तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे. तू जितकं अधिक श्रद्धा ठेवशील तितकं अधिक आनंद समाधान तुझ्या आयुष्यात येईल. आज तू पहिल्यांदा अनुभवशील की माझं वचन खरं असतं. लक्षात ठेव, माझ्या नावावर वचनावर विश्वास ठेवणाऱ्याचं नशीब कधी अंधारात राहत नाही. आज तू तो फोन उचलशील आणि जे ऐकशील ते तुझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरेल. स्वामी म्हणतात तुझं मन जेव्हा माझ्या नावाने भरतं तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या हातात उतरतो आणि त्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण अशाच प्रकारे समाप्त करणार आहोत. तर असा स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.